श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? छान ना. मध्यंतरी काय झालं, आता मध्ये पाऊस पडत होता बघा, विषय आठवला म्हणून म्हटलं चला बोलावं तुमच्याबरोबर. तर म्हणजे एक मैत्रीण आहे पुण्यात राहायला ती, तर तिला ना काही तिचे औषधं संपलेले होते आणि काही थोडंसं घरातलं किराणा सामान वगैरे थोडंफार संपलेलं होतं, मेन म्हणजे दूध वगैरे, पण त्यापेक्षा जास्त म्हणजे औषधं. तर ते मेडिकलवाला तिचा जो नेहमीचा होता तो गावाला गेलेला होता आणि तिला काय औषध द्यायला त्यावेळेला कुणी नाही. मुलगा वगैरे आहे, चांगलं आहे सगळं, मुलगा बाहेर परदेशात आहे, मुलीचं लग्न झाले ती इंदोरला असते. पण कधीतरी वेळ येतेच बघा, आपल्या सगळ्यांवर पण येते. ती बोलली म्हणून आज तुमच्याशी बोलावं वाटलं. तर ती मला फार हे वाटलं, मग मी 2 दिवस वाट बघितली आणि मग ते आणलं. पण मग मला नंतर काय आठवलं माहिती आहे का, बघा त्या काळी जुना काळ म्हणजे आपल्या आईंचा वगैरे तो काळ असेल, त्या काळी आहे ना की त्या स्त्रिया बघा, म्हणजे आपलं जर समजा गव्हाचं पीठ संपलं तर त्यावेळेला आहे ना शेजारी जायच्या लगेच आणि म्हणायचं अगो माझं पीठ संपले, मला पातेलभर पीठ दे ना. त्यावेळेला ते पातेलभर पीठ असं 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 टाकून ते पातेलं भरून त्याला काही दाबून नाही भरायचं, मग त्याशी ते असं लावायचे उतरंडी टाईप. तुम्ही बघा कोल्हापूरला पंढरपूरला गेला ते कुंकवाचे कसे लावतात असे, तसं ते पीठ लावायचं गव्हाचं. हां, आणि दळून आणलं की तुला उद्या देते बरं का गं. म्हणजे ते असं देवाणघेणं चालू असायचं. मिरच्या संपव दे किंवा कोणाकडे पाहुणे आलेला कपाशासुद्धा त्यावेळेला आणायची बघा. कपाशाच काय, बेडशीट म्हणा काही पण, त्या काळी म्हणजे असे एकमेकांना मदत करायचे. त्यावेळेला वाढी होती बघा. तर असंच मला सुचलं आणि मग मला वाटलं तुमच्याशी बोलावं म्हटलं. तुम्हाला तर माहिती, सुचलं की मी लगेच बोलून टाकत असते. तर मी नाव असं दिले, त्या स्त्रिया कुठे गेल्या, त्या स्त्रिया कुठे गेल्या. हा प्रश्न मला हल्ली वारंवार पडतो नेहमी. म्हणजे असं होतं बघा, माझ्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे. पण माझा मेडिकलवाला ना खूप हुशार आहे बघा. मी जर म्हटलं ना 4 गोळ्या नसल्या ना, तो खरंच मला इथं आणून देतो. आणि तो त्याचं बंद झालं ना रात्रीचं 11 वाजता माझ्या त्या पिशवीमध्ये टाकून जातो. मला फार त्याचं कौतुक आहे, खरंच खूप सुंदर, म्हणजे त्याला मानलं पाहिजे. तर मी असं केलं. हा प्रश्न मला हल्ली वारंवार पडतो. आपली आई, मावशी, आत्या, शेजाराच्या काकू, ताई, अक्का, वहिनी ह्या सगळ्या प्रेमळ स्त्रिया कुठे गेल्या. काळ बदलला आणि त्यांच्यासोबत जगण्याची एक सुंदर पद्धत निघून गेली. बरोबर आहे, हे तर खरंच बरोबर आहे. लहानपणी घराघरात अशा स्त्रिया दिसायच्या. नातं काही असो, त्यांच्या मायेचा रंग मात्र सारखाच असायचा. त्यांच्याकडं तुझं माझं असं काही नव्हतं. दारात गेल्यावर आधी काम विचारलं जात नसे, आधी विचारलं जायचं जेवलास का. जेवायच्या वेळी एखाद्या मावशीकडे किंवा शेजारच्या काकूकडे गेले तर ती म्हणायची, अरे काम नंतर होईल, आधी बस, तुझ्या आवडीच्या बटाट्याच्या काचऱ्या केल्या आहेत, तुला गरम पोळी करून देते. म्हणजे बघा किती तो आपलेपणा होता त्या गृहिणींमध्ये. हा आग्रह, म्हणजे ते म्हणतात ना एक पाहुण्यांसारखं त्याला त्यावेळेस विचारत नसायचा. त्यात दिखावा नसायचा, त्यात माया असायची, आपलेपणा असायचा. मला आजही आठवतं कधी सहज आईला म्हटलं, आई किती दिवस झाले गं थालपीठ केलं नाहीच. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिलं तर आई आधीच थालपीठ थापत असायची. तिच्यासाठी आपल्या मुलांची सहज बोलून गेलेली इच्छा ही देखील फरमाईश असायची बघा. पाहुणे किंवा नातेवाईक आले की घरात वेगवेगळी लगबग सुरू व्हायची. एकदा पाहुणा 4 दिवसासाठी आला आणि 8 दिवस राहिला तर त्याच्या चेहऱ्यावर कधी नाराजी दिसली नाही. त्या पाहुण्यामध्ये एखादी म्हणजे ऐतखाऊ व्यक्ती असली तरी ती हसत म्हणायची बघा. त्यावेळेला असायची बघा, एखादा तरी पाहुणा असतोच ऐतखाऊ. एवढी घरातले सगळे म्हणजे पुढं करतात म्हणल्यानंतर एखादा असतोच. 2 दिवस काय 4 दिवस राहता येतील. तर मग त्यावेळेला जर त्या एखादी नणंद जर गेली ना भाऊजाईच्या इथं, तर ती भाऊजाई काय म्हणायची, अहो वंस राहा की 2 दिवस. वंस म्हणजे कोण माहिती का तुम्हाला? त्या काळी नंदेला वंस म्हणायच्यात बघा. आज काय म्हणतात ताई. वंस हा शब्द आहे नंदेसाठी. जरा आराम करून घ्या, घरी गेल्यावर पुन्हा संसाराचा राहटगाडगा तुम्हालाच करायचा आहे, अशी भाऊजाई त्या नंदेला म्हणती बघा. आणि अशी सवलत ही वंश लगेच अंमलात आणायची आणि आईवर सगळा बोजा टाकून, भाऊजेवर तो बोजा टाकून आराम करायची ती मुलगी माहेरी आली. ते माहेर पण फार छान होतं बघा त्यावेळेला, कारण कुटुंब बी एकत्र होतं, शेजारी आजूबाजूला पण लोक चांगली होती बघा.
म्हणजे ती कोणाच्या घरी गेली ना तर तिला असं काही म्हणत होते, खूप आली ग आली, माझी पोरगी आली, माहेरवाशीन आली असे म्हणायची बघा. तर एवढी म्हणजे समजूतदारपणा, सहनशीलता कुठून येत असेल? राग नाही, कुरकुर नाही, आदळ आपटही नाही. आमच्या घरात तर बाबांची आणखी एक खास सवय होती. ते मित्रांना कोणत्याही पूर्वसूचना न देता थेट जेवायला घेऊन घरी यायचे. दार उघडताच घोषणा व्हायची त्यावेळेला. आता काय होते, फोन करतो आहे, आम्ही आलो आहे इथं. आता समजा तुम्ही जर पुण्यात असाल, मी वाघोलीत आलो आहे, किंवा तुम्ही तिकडं कुठं असेल, मी लोणावळ्यात आलो आहे, मी रावेतमध्ये आलो आहे, म्हणजे आजकाल असे फोन असतात बघा. मग आपण लगेच ऑर्डर करतो की स्विगीवाला आलाच, राग ना कोणती गंमत. आज 4 मित्र आले आहेत, जेवून जातील. आईच्या चेहऱ्यावर मात्र चिंता दिसली नाही, कधीच चिंता दिसत नाही बघा. ती शानातच स्वयंपाकघरात शिरायची आणि काही वेळात 5-6 जणांचं जेवण तयार व्हायचं. जेवण झालं की मित्रमंडळी पोटभर गप्पा मारत बसायच्या. मग बाबांची फरमाईश यायची बघा त्यावेळेलासुद्धा. आणि आता काय, ऑर्डर इथे केली की भांड्या दळ्या पट जाते बघा. असं आहे आत्ताचा काळ. जरा जायफळ घालून कॉफी करतेस का गं, ही फरमाईश असायची बाबांची. मग घरी दूध आहे नाही आहे, कॉफी अजिबात त्यावेळेला ती पुरुष लोक काही डोक्यात घेत नसायची, डायरेक्ट बिंदास ऑर्डर करायची. घरी दूध आहे का, कॉफी पावडर पुरेल का याचा विचार कुणीच करत नसायचे. फरमाईश सोडून मोकळे. पण आई मात्र काहीतरी जुळवाजुळव करून कॉफी समोर आणायची. मित्रमंडळी मग भरभरून कौतुक करायचे, वा स्वयंपाक अतिप्रिय झाला हो वहिनी, तुमचं जायफळ लावून केलेली कॉफी तर टॉप क्लास. आणि मित्रमंडळी निघून जायचे. घर पुन्हा शांत व्हायचं. अंथरूण पांघरून घालणे, भांडी घासणे, ओटा स्वच्छ करणे, उरलेली कामं पूर्ण करणे, हे सगळे आटोपल्यावर आई एकटी जेवायला बसायची. त्यावेळी तिला कोणी विचारलं असेल का, तुला काय हवं आहे का, पाणी देऊ का, वाढू का, तर शपथ विचारता का तुम्ही तुमच्या आईला? नसेल विचारत, मोबाईल घेऊन बसत असताना. ती शांतपणे जेवायची, सगळं आवरायची आणि मगच पाठ टाकायची. पण दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा तिची पहिली उठलेली असायची. बाबांचा डबा, मुलांचे डबे, शाळेची तयारी, सगळ्यांची लग्न, हे सगळं पूर्ण झाल्यावर तिचा पहिला चहा तयार व्हायचा. त्या चहाच्या वेळेला ती हळूच, म्हणजे एखादी संसारातली गोष्ट जर संपली ना तर ती हळूच काय म्हणायची, म्हणजे ती नवऱ्याजवळ सांगायची बघा, थोडे पैसे हवे आहेत घरासाठी, काही सामान आणायचं आहे बघा. आणि आता काय, तुम्ही लगेच ऑर्डर कुठं करता, काय म्हणतात त्याला, बिग बास्केट, लगेच 5 मिनटात दारात बिग बास्केटवाला. चला पुढं जाऊ आपण. मग बाबा लगेच म्हणायचे, आयटीत म्हणायचे बरं का त्यावेळेला बाबा. त्या बाबांची भूमिका त्यावेळेला, ती पुरुष लोक त्यावेळेला खरंच होते मस्त, म्हणजे असे. आणि मुलांनासुद्धा त्यावेळेला वळण होतं बघा, स्ट्रिक्टपणा होतं. त्यानंतर त्यांच्या पुढीलासुद्धा तो स्ट्रिक्टपणा आलेला आहे बघा. आताच नाही माहिती मला. इतके पैसे कशाला, महिना संपायला अजून 10 दिवस जायच्यात, काही खर्च पुढच्या महिन्यात टाकता नाही यायचं का, म्हणजे बाबा आईला म्हणतात. कारण ते काय म्हणतात, अजून म्हणजे 10 दिवस जायच्यात. चहाची ती बैठक संपली की पुन्हा कामाचा आखाडा सुरू व्हायचा. आंघोळीचं पाणी, जेवणाची तयारी, धान्य निवडणे, दळणाची तयारी, रात्रीची भाज्या पूर्वतयारी, आणि सगळं करताना प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून रोज नवे मेनू तयार करायची आई. आज म्हणजे घरामधलं जे काही म्हणतात ना, व्यवस्थापन, सगळं नीटनेटकपणा मोठं, तर ते आता त्याला पदव्या मिळतात बघा. काही करायचं म्हणलं ना मग ते पदव्या असतात मिळालेल्या. त्यावेळेला आईला होती का पदवी, सांगा ना मला. सगळं नीटनेटकी त्या टायमात बरोबर ती करायची बघा. पण घरातील अर्थव्यवस्था, वेळाचे नियोजन, मनुष्यबळ, म्हणजे हे त्यावेळेला काही असं नव्हतं बघा. आणि काटकसरीपणा खूप होता बघा त्यावेळेला. गृहिणींच्या घरी त्यांच्यावर खूप तो काटकसरीपणा होता बघा. आणि जर काही असं असेल ना तर लगेच, म्हणजे ते असं लगेच तो निर्णय घ्यायचा, ठीक आहे 8-10 दिवस राहिला की त्या पुढचा विचार करून ते काही सामान येत असं थोडं थोडं बाजूला ठेवायचं बघा. कारण बाईच हे करू शकते, म्हणजे त्या काळाचं.
झालं. मग हे सगळं झाल्यानंतर त्यावेळेला बघा पगार आहे ना अगदी थोडा असायचा बघा, पण घरं मात्र त्यावेळेला खूप छान चालवायची बरं का. थांबा जरा, मोबाईल माझा खाली सरकला आहे थोडा. आणि त्यातून थोडी बचत करणाऱ्या आणि अडीअडचणीच्या वेळी ती बचत कोणत्याही गाजावाजा न करता पुढं करणाऱ्या त्या खऱ्या अर्थाने घरच्या अर्थमंत्री होत्या. खरंच आहे. म्हणून आज तोच प्रश्न पुन्हा मनात येतो बघा. अशी माया जपणारी, पाहुण्यांची मनापासून उठबस करणारी, काटकसरीने संसार फुलवणारी, न बोलता सर्वांची काळजी घेणारी, स्वतःपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणारी ती आई, ती मावशी, ती आत्या, ती काकू, ती ताई, ती अक्का, त्या सगळ्या स्त्रिया नेमक्या कुठे गेल्या हो? या प्रश्नात भिडणारी म्हणजे काही बघा ना तुम्ही की त्यावेळेला कशा होत्या ह्या सगळ्या महिला बघा. म्हणजे ह्या नात्यात नाही, शेजाऱ्याच्या सुद्धा, म्हणजे त्याच्यात आई, आत्या, काकू, ताई असेच म्हणायच्या ना त्या सगळ्या. तर त्या स्त्रिया बघा तशा होत्या. कधी कधी मन मोकळं, कधी कधी मन नकळत भूतकाळाच्या एखाद्या जुन्या वाड्यात जाऊन बसतं, तेव्हा डोळ्यासमोर पिढी उभी राहते, आई, मावशी, आत्या, काकू, ताई, आणि मनात एकच प्रश्न उमटतो, त्या कशा स्त्रिया होत्या बघा. त्या काळी गॅस नव्हता, मिक्सर नव्हता, अनेक सुखसोयी नव्हत्या, तरीही त्या ओल्या लाकडाच्या चुलीमध्ये फुंकर घालत बसायच्या बघा. ओली लाकडं पेटतात का बघा बरं तुम्ही. कधी गावाकडे गेल्या, हुरडा पार्टीला जाताना जरा तिथं जाऊन बघा आणि फुंकर घालत बसा, मग तुम्हाला कळण. डोळ्यात पाणी आलं तर तुम्ही बसणार नाही बघा तिथं. तर घालून पेटवत बसायचा. पाट्यावरची लाल मिरची वाटताच मसाला वाटायचा आणि त्याच हाताने मायेचा स्वाद आपल्या स्वयंपाकघरात तयार करायचा. पहाटेच्या पहिल्या किरणापासून रात्रीच्या शेवटच्या दिव्यापर्यंत त्या कामात असायचा, पण चेहऱ्यावरती हसरा प्रकाश कधी मावळला नाही. दुपारचं जेवण झाल्यावर भर दुपारी डोक्यावर पदर सरकवत त्या एकदा नातेवाईकाची चौकशी करायच्या. समोर कुणी आले की तो डोक्यावर पदर पहिला त्या गृहिणीचा असायचा बघा. कधी डोक्यांचा पदर कधी त्या गृहिणींचा म्हणजे खाली पडलेला नाही बघा. घरच्या दारात उभी राहून त्या पाहुण्यांच्या प्रेमाने निरोप देत, घरातील प्रत्येक वस्तू जागच्या जागी, प्रत्येक कोपरा स्वच्छ, प्रत्येक पाहुण्यांचा आधार रागत त्या उन्हाळ्या दारातून आत येणाऱ्या त्या प्रेमाने थंड सरबताचा ग्लास पुढे करत आपलेपणा सुगंधी मिळालेल्याच आपल्या मुलींना त्या केवळ शिवणकाम, विणकाम, स्वयंपाक शिकवत नसून त्या संसाराचे धडेसुद्धा त्यावेळेला त्या महिला देत होत्या. म्हणजे त्यावेळेला बघा मुली करायच्या बघा, शिवणकाम वगैरे सगळ्या करायच्या बघा, आणि स्वयंपाक पण शिकवायच्या त्या. ऐका, त्या तशा मुलींना शिकवायला फार हे होत्या, स्ट्रिक होत्या. आमच्या इथे ना ती भात वाढणी असायची बघा, ती घेऊनच मागं लागायची, नाही आलं ना म्हणजे कडक होत्या बघा त्या काळच्या स्त्रिया. असं ते होतं बघा ते सगळं. अशा त्या महिला होत्या बघा. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की रात्र झाली की मुलींच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आशीर्वाद देत स्वतःची प्रार्थना पूर्ण करून शांतपणे झोपायच्या. दारात एखादा भिकारी आला तर तो कधी उपाशी परत जात नसायचा बघा. शेजाऱ्यांनी वाटीभर साखर, शेरभर असायचं त्यावेळेला. आता वाटीभर पण कुणी देत नाही. शेरभर म्हणजे कळलं ना, नसेल तर तुम्ही गुगलवर बघा, तुम्हाला सापडन. आणि ते त्यावेळेला ते धान्य ते द्यायला तुझं माझं असं काही नव्हतं, आनंदाने दिलं जायचं त्यावेळेला. म्हणून आज हे तुमच्याजवळ मला आज बोलावं वाटलं की खरंच त्या स्त्रिया बघा किती छान होत्या, किती प्रेमळ होत्या, त्यांच्यात किती आपलेपणा होता. म्हणजे वाटीभर साखर जर पाहुणा आला आणि जर आपल्याकडे नसली ना, पटकन शेजारणीकडे जायच्या, वाटीभर साखर दे की मी आणल्या होती. त्यावेळेला ते त्या व्यक्तीला साखरेचे डबेसुद्धा माहिती असायचे. म्हणजे तो विश्वास होता त्यांच्यामध्ये. तर तुम्हाला कसं वाटलं मला सांगा कमेंट्स करून. आवडलं तर सांगा. श्री स्वामी समर्थ.